व्यंकट भाऊजी आले का? इतक्यात आले? अगं तू बसून काय राहिलीये शकुंतला? व्यंकट भाऊजी आलेत काहीतरी पण पाणी नाही तर असं कर ना, तू तो आंब्याचा शिरा केलाय ना तोच दे त्यांना. जा. हो विचारलं त्यांना, नको म्हणतात आता. वहिनी मीच तिला म्हंटल जरा बोलूयात. बोलायचंय का? बर बोला. काय बोलता? बोला की. तुम्हाला दोघांना बोलायचं होतं का? बरोबर, मला उगीच वाटलं आपल्याला बोल. ठीक. अहो नाही तसं काही नाही मोठे बाई. नाही ना, मला वाटलं का तुम्हाला दोघांना बोलायचंय म्हणून. नाही, मी काय म्हणते शकुंतला, आता नवरा काय कुठे पळून जात नाही, आधी काहीतरी खायला दे. आओ हिनं आंब्याचा शिरा इतका चांगला केलाय ना, अध्यक्ष सारखा म्हणत होता मला खायचंय मला खायचंय. म्हणलं नाही, गोपाळ दादासाठी केलाय, आधी त्याने खायचा मग तुला देणार. हो नाही नाही मोठे बाई, खाल्ला की त्याने? तुझ्या हातून खाल्ला का? नाही, इंदून. हिंदू अरे गोड मुलगी, अगदी लागवी. सगळ्यांवरती माया करती. आहे का संपला? अहो नाही नाही, पुन्हा केलाय की, मी घेऊन येते. अगं थांब थांब, तुम्ही दोघ जण गप्पा मारत बसा, मी आणते. हा बसा, बोला तुम्ही. व्यंकट भाऊजी बोला ना वहिनी. मग मंदिरामध्ये मी तुम्हाला एकदम टच बोलले, ते मला राग आला ना का आवडताच येत नाही स्वतःला. आदोक्षाची काळजी वाटते हो म्हणून बोलले मी तुम्हाला. तुम्हाला जर राग आला असेल तर माफ करा. अहो वहिनी काय बोलताय हे? तुम्हाला आदोक्षाची काळजी वाटते हे मला समजतं, आणि तुम्ही चिंता नका करू, आपण सगळे आहोत ना त्याच्यासोबत. तुम्ही काही काळजी करू नका. आणि वहिनी तुम्ही मोठ्या वहिनी आहात, तुमचा अधिकारान मान मोठा आहे. तुम्ही मला आईच्या जागीचा, तुम्ही माझ्यावर हक्कानं चिडू शकता. अजून शेवट व्हायचा आहे भाऊजी. गोड तिखट कडू जे पण असेल, आणि या शेवटानं तुमचं अख्खं आयुष्य बदलून टाकणार मी. तुम्ही दोघ जण बस बोलत, मी आणते शिरा. मी जेवढा विठुरायाच्या जवळ जातो ना शकुंतला, तेवढा तो मला कळेनासा होतो बघ. म्हणजे हे असं इतक्या शांतपणे बोलणाऱ्या वहिनी कित्येक वर्षात पाहिल्याच नाही. शेवटी आईचं काळीज आहे, त्यांची पण माया आहे की आपल्या सगळ्यांवर. बरं मी त्या जांभळे वकिलांकडे गेलो होतो ना, त्यावेळेला त्या ताईचा फोन आहे ना? मला वाटलंच होतं, सकाळपासून 3दा फोन येऊन गेलाय तिचा. खरं तर भाऊजींना ना गोपाळशी बोलायचं. पण आता हे नंतर बोल. अहो अगं गोपाळले चिडलाय. तू जर भाऊजींशी बोलला ना तर त्याला जरा बरं वाटत. हा एक मिनिट. हॅलो. हा भाऊजी. शकुंतला आले आले मी. अगं हा भाऊजी. शकुंतला गोपाळ बाहेर आहे, मी आले जर त्याचे त्याला फोन.
हिंदूंनी तुम्हाला शिक्षा ठोठावणं हाच खरा तुमचा न्याय आहे. त्यांना शिक्षा सुनावायचा अधिकार फक्त या हिंदूचा आहे. वहिनी, हिंदूकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे बरं का. आई काय करते तू इथे? काय नाही, स्वयंपाकघरात काय झिम्मा खेळतात काय? काय करती? खायला घेते लगेच? व्यंकू भाऊजी आले, मोठ्यांना जरा विचारावं. अगं त्यांच्यासाठीच घेऊन चालले. होय का? अगं त्याची काही गरज नाही, शकुंतलानं काढून ठेवलं इथे. पान कसली वेंदळी आहे, ठेवलं इथंच. काका, हा, आंब्याचा शिरा अरे वा. खास आईनी पाठवलंय तुमच्यासाठी. काय सुंदर वास येतोय ग. मग काकी स्पेशल मँगो शिरा आहे तो. सावकाश. पाणी दे. बरं वाटतंय? घ्या. आईच अगं थांबा, मी दुसरा राहू दे राहू दे. आणते ना मी. अगं मी घेतो ग, काय बिघडत नाही. हं? काही एवढं होत नाही. हं? तू खाल्लायस का? नाही, मी नंतर जेवताना खाईल. जेवताना का? आत्ता खा की माझ्या बरोबर. नको, खाईल ना नंतर. नंतर नाही काही नाही. अगं घे की. नको ना काका, मी प्रयत्न करते गोड कमी खायचा. डाएट वगैरे का? अगं काय वेडी आहेस का काय? एक घास घे, एक घास घे. चला हात पुढं कर, हातावर घे. आणि एका घासानं काय होतंय? चल खा पटकन. नको, मी नंतर खाते बाबा. अगं, ए, नको. नारायणी, काय या पोरी तरी डाएट. शकुंतला पण आली नाही अजून. किती उशीर केला शकुंतलाने. फोन कुठे एवढा वेळ चालतोय? गप्पा नुसत्या. हे काय आहे?
काजू. आओ आता बोला. ताई म्हणत होती यंदा आंब्याची पेटी पाठवते. मी म्हणलं अहो अहो काय होतंय का तुम्हाला? अहो इकडे बघा. अहो 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 एक मिनिट पाणी देते मी. अहो पण असं अचानक काय झालं त्यांना? कालचं भजन किती सुंदर गायलं त्यांनी. हो ना. सकाळी मंदिरात पण भेटले मला ते. नाही मला पण भेटले, पण खूप घाईत होते ते. मला वाटतं नेमका तेव्हापासूनच त्यांना त्रास होत असला पाहिजे. हो. डॉक्टर आले. हा. डॉक्टर व्यंकू महाराजांना काय? डॉक्टर सगळं काय बरं आहे ना? नाही म्हणजे प्लीज आमच्यापासून काय लपवू नका. व्यंकट महाराजांना आपल्याला तातडीने तालुक्याच्या हॉस्पिटलला दाखल करावं लागेल. का? त्यांची प्रकृती खालावत चालली.
काही वेळापूर्वी तर चांगले चालते फिरते होते की. व्यंको महाराजांना नेमकं काय झालंय डॉक्टर? हे बघा, नेमकं असं काही निदान करता येणार नाही, पण फूड पॉइझनिंग सारखं काहीतरी झालं असावं. फूड पॉइझनिंग? त्यांनी आज असं काही वेगळं काही खाल्लं होतं का? अहो नाही, आज तर ते घरी जेवलेच नाहीत. आज गोपाळचा वाढदिवस होता म्हणून सकाळी आम्ही मंदिरात गेलो होतो. त्यानंतर ते बाहेर गेले आणि घरी आल्यावर पण ते काही जेवले नाहीत. त्यांनी आंब्याचा शिरा खाल्ला होता. आंब्याचा शिरा आणतो शकुंतलानच केला होता. आणि तू कशाला घालशील त्यांच्या खाण्यामध्ये काहीतरी? आणि आम्ही सगळ्यांनी पण खाल्ला ना शिरा. हो 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 डॉक्टर, आम्ही सगळ्या पोरांनी खाल्ला तो शिरा, आम्हाला कुठंच काय नाही झालं. काय झालं असेल? कदाचित बाहेर काही खाण्यात आलं असेल. हा, खाल्लं असेल, काहीतरी बाहेरच खाल्लं असेल. अहो नाही हो डॉक्टर, व्यंको महाराज बाहेर असं काही खात नाही, ते घरी येऊनच जेवण करतात. मला चांगलं माहिती आहे. अहो 1 मिनिट थांबा सगळेजण. हे बघा, माझ्या बाबांना त्रास होतोय, आपण त्यांना तातडीने तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. अहो असं चर्चा करण्यात काय अर्थ नाहीये, ऐका माझं. गोपाळ महाराज तुमचं बरोबर आहे, मी लगेच गाडीची व्यवस्था करतो. ठीक आहे, मी तोपर्यंत हॉस्पिटलला इन्फॉर्म करून ठेवतो. चल, वाटेल बरं त्यांना. हा, रडू नको, काळजी नका करू. हा, व्यंकट महाराज बरे होतील. वहिनी, तुम्ही पण काळजी करू नका. काय म्हणली? अगे टरमाळे, हा मला बोलती, हा मला उलट बोलती. इंदूवर विठुरायाच्या मंदिरात येण्याची जी बंदी घातली होती ती मी आजपासून जाहीररित्या रद्द करतो. व्यंको महाराज, काळजी नका करू, तुम्ही बरे होणार. विठुराया, पाठी राखा. विठुराया, पाठी राखा. विठुराया, पाठी राखा.
आहे